नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रभाकर बागुल धर्मात्मा या कादंबरीचा भाग दुसरा. पण मित्रांनो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल मात्र सबस्क्राईब करा. ऐकूयात प्रभाकर बागुल धर्मात्मा भाग दुसरा. कवठे महामंडळ तालुक्यातील भारेवाडी एक गाव तसं लहानच होतं. गावची लोकसंख्या 500-700च्या घरात असेल. पण गावागावाचं वैशिष्ट्य असतं. इथली लोकवस्ती रामोश यांची होती. गाव म्हटला की तिथे सर्व जाती धर्माची माणसं राहतात. आलुत असतात, बलुत असतात. गावात शेठ, सावकार, वाणी, मारवाडी, ब्राह्मणही असतात. मग जाती जातीतील धर्माधर्मातील आचार विचारांची देवाणघेवाण होऊन तो समाज पुरुष सुदृढ होत असतो, प्रगत होत असतो. आद्य समाज रचनाकारांनी समाज रचना करून वेगवेगळे धंदे विभागून दिले. हे धंदे ग्रामविकासाला पूरक असतात. समाज रचनेनुसार वेगवेगळ्या धंद्यांची विभागणी झाल्यामुळे खेड्यातील लोकांच्या मूलभूत गरजा भागत असतात. ही माणसं मोठ्या गुण्यागोविंदानं आपलं जीवन व्यतीत करत असतात. पण एकजात गाव असला तर तिथं मन अशा अडचणी. आलूत बलुत्याची कामं कोणी करायची, याचे सगळे प्रश्न असतात. पण भारेवाडीचं मात्र तसं नव्हतं. मुसलमानाचं एक घर सोडलं तर भारेवाडीत एकसंध अशी रामोश यांची वस्ती होती. इतर जातींची घरं तिथे औषधालाही सापडायची नाहीत. गावात न्हावीच नाही. त्यामुळे लोकांच्या दाढ्या हजामती वाढलेल्या, डोईचे केस जटांसारखे वाढलेले, केसांचं जंगल ही माणसं सर्वत्र मिरवायची. काही माणसं घरच्या घरी केस कापून घ्यायची. आळशी महाभागांना मात्र काहीही जमायचं नाही. ही माणसं तालुक्याला गेली म्हणजे केस कापून घ्यायची. तेल, मीठ, मसाला कुठलीही वस्तू उपलब्ध व्हायची नाही. तालुक्याला जाऊन या वस्तू आणायला लागायच्या. ब्रिटिश काळात ब्रिटिशांनी रामोशी, फासेपारधी, गारुडी, बलुची, कंजार, माकडवाले, नंदीबैलवाले या जमाती गुन्हेगारी जमाती म्हणून जाहीर केल्या होत्या. त्यामुळे या जमातींची स्वतंत्र अशी गावं नव्हती. मग ही माणसं एकसारखी हातावर पोट घेऊन भिरभिरत राहायची. कुठे गावात प्रवेश करायचा तर पोलीस पाटलाची परवानगी घेऊन शिरायचं. जाताना परत पाटलाकडे हजेरी लावून जायचं. त्यामुळे पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर यांचा संसार गाढवांच्या, घोड्यांच्या, बैलांच्या पाठीवरनं सतत फिरत राहायचा. उघड्या माळावर 3 दगडी चुलींचा संसार मांडला जायचा. बायकांनी खेळण्यातल्या वस्तू, फुगे, रंगीबेरंगी माळा, शोभेच्या वस्तू गावात फिरून विकायच्या. नंदी बैलवाले, माकडवाले आपल्या बैलांचा, माकडांचा खेळ सादर करायचे. 2 पैसे मिळवायचे. मग बायकांनी दिवसा हेरून ठेवलेल्या धनदांडग्यांची घरं रात्री पहाटे फोडायची. हाती जे काही लागेल ते घेऊन आपल्या बायका पोरांसमवेत रात्रीच माळ सोडायचा. दूर कुठेतरी लांब निघून जायचं. वर्षानुवर्ष हेच चालू होतं. त्यामुळे ह्या जमातीकडे गुन्हेगारी जमाती म्हणून बघितलं जायचं. ब्रिटिश शासनानंच त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेला. त्यामुळे समाज सुद्धा या जमातीकडे गुन्हेगार ह्याच नजरेतनं बघायचा. गुन्हेगार समजून शिक्कामोर्तब झाल्यानं ही माणसं पूर्णतया निर्ढावलेली. माथी बसलेला हा कलंक कायमचा चिकटलेला. म्हणूनच ही माणसं अधिकच बेमुरवत होऊन सर्रास रात्री पहाटे घरं फोडायची. ती माणसं गुन्हेगार होण्यापेक्षा त्यांना गुन्हेगार ठरवणारे ह्याला सर्वस्वी जबाबदार होते. कदाचित या लोकांचं मनपरिवर्तन करून त्यांना जीवनात उपयोगी पडणारे धंदे, शेती दिली असती तर ही जमात ह्या गुन्हेगारी जगातनं बाहेर पडली असती, सन्मार्गानं जगायला लागली असती. विधभर पोटाची भूक जर सहज शमत असेल तर दरोडेखोरी, चोरी, दंगेखोरी कोण करणार आहे? पण सरकारच परक ठरलं होतं ना. देशातली ही परकी गोरी माकडं गेली. या देशातले काळे गुलाम स्वतंत्र झाले. स्वराज्य आलं. स्वराज्यातील सगळ्या जाती जमातींचं हित बघणारं स्वकीय सरकार आल्यानंतर ब्रिटिशांनी गुन्हेगार म्हणून ठरवलेल्या जमातींना थोडं बरं वाटलं. आपल्या कपाळी बसलेला गुन्हेगारीचा शिक्का आता पुसला जाईल ह्या दृष्टीनं एक प्रकारची आशा त्यांच्या मनात पालवली. स्वकीय सरकारनंही त्या दृष्टीनं पावलं उचलली. वतन करण्याच्या दृष्टिकोनातनं अशा जमातींना सरकारी जमिनी देऊ केल्या.
शेती उपयुक्त जमिनी देण्याचं आश्वासन दिलं. काही जमाती एकत्र आल्या, त्यांनी सरकारी योजनेचा फायदा घेतला. पण काही जमाती मात्र मुक्त जीवनाला, भटकंतीला सोकवलेले. त्यामुळे ही सरकारी योजना त्यांना पसंत पडली नाही. त्या जमातींनी स्वतःला एका ठिकाणी खुंट्याला बांधून घेतलं नाही. त्यामुळे ह्यांची पोरबाळं शाळेचा उंबरठा ओलांडून कधी आत आलीच नाहीत, फक्त भटकत राहिली. रामोशी जमातीतल्या काही लोकांनी मात्र या सरकारी धोरणाचा पुरेपूर फायदा उचलला. जमातीच्या म्होरक्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे रामोशी जमातीसाठी गावठाणाची जागा आणि उपजीविकेसाठी शेतजमिनीची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्याप्रमाणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत गावठाणाची जागा आणि शेतीयुक्त जमीन निश्चित करण्यात आली. सरकारी यंत्रणेनं प्रत्येक कुटुंबासाठी घर बांधून दिलं. प्रत्येक कुटुंबाला 10-10 एकर जमीन ठरवून दिली. त्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने करून दिली. मग सगळं शेती उपयुक्त साहित्यही दिलं. नेहमी वाटमारी, दरोडेखोरी, गुंडगिरी करणारी जमात सन्मार्गी लागून काळ्या आईची सेवा करून जगायला लागली. पहिल्यांदा या लोकांना अगदी चुकल्यासारखं झालं. असं हे शांत मिळमिळीत जीवन त्यांना नकोसं वाटलं. अहो, आधीचं जीवन कसं होतं? जीवनात एकदम थरार, दरारा सगळीकडे भरून असायचा. नजरेतली धाकाची जरब काहीतरी वेगळीच असायची. मोठमोठे शेठ, सावकार, जमीनदार थरा कापायचे. धनधान्याच्या राशी हाताच्या इशाऱ्यावर समोर येऊन पडायच्या. शब्दाला धार होती, किंमत होती. लोक शब्दावर नाचायचे. ते नाचणारे धनदांडगे बघून रामोश्यांच्या मनात उकळी फुटायची. नतमस्तक होणारी ती श्रीमंत माणसं बघून रामोशी मनातल्या मनात सुखावून जायचे. हत्यारानिशी गावात शिरलं म्हणजे मी म्हणणारी माणसं उंदरासारखी बिळात जाऊन लापायची. घोड्याच्या टापांनी गाव दणाणून जायचं. काय रोबाब होता तो! अगदी एखाद्या योद्ध्याला शोभणारा. जिकडे तिकडे अगदी थरार. आणि आता घरात बायको सुद्धा एकीनाशी झाली. गल्लीतलं एखादं शेंबडं कार्ट सुद्धा डोळे वटारून बघतंय. वाघ अगदी शेळीसारखा जगायला लागला होता. पण वाघ कधी गवत खात नाही, खाईल तर ताजा मांस. पण या वाघाची आता रायाच गेली होती. हा वाघ शेळीसारखा नरम झाला होता. आल्या परिस्थितीला सामोरा झाला होता. बिरोबा भारेवाडी डोंगरात येऊन बसला होता म्हणून लोक त्याला भारेवाडीचा विरोबा म्हणायचे. त्यामुळे ह्या नवीन गावाचं नाव सुद्धा भारेवाडी ठेवण्यात आलं. रामोश्यांचं एक गाव जन्माला आलं होतं. तिथली सगळी रामोशी जमात शेतीला भिडली होती. थोरल्या आईची सेवा करायला लागली होती. परिसरातली गावं शांत झाली होती. श्रीमंत, शेठ, सावकार अगदी शांतपणे झोपा काढायला लागले होते. श्रीमंत घरच्या तिजोऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. बायकांच्या गळ्यात, अंगावर अलंकार स्वतःला मिरवायला लागले होते. घरांचे आडसर दूर झाले. माणसं, घरं शांत झाली. रामोश्यांचं बूड जमिनीला टेकलं. नेहमीचं धावपळीचं जीवन संपलं. मग 4 भिंतींच्या कोनाड्यात ते शांतपणे झोपायला लागले. आपल्या मुलाबाळात राहायला लागले. नाहीतर त्यांचे पाय जमिनीला टेकलेले नसायचे. नुसती पळापळ. पोलिसांचा ससेमिरा कायम मागे लागलेला. गाव झाला, शाळा आली. रामोश्याच्या पोरांनी शिकावं म्हणून जिल्हा परिषदेची शाळाही निघाली. त्या शाळेवर जाधव गुरुजींची नेमणूक झाली. पण शाळेत पोरांचा पत्ताच नसायचा. गुरुजी गावभर फिरायचे, पोरं गोळा करायचे, पण एकही पोर शाळेत यायचं नाही. जन्मदात्यांना शिक्षणाचा गंध नाही, ते पोरांना काय शाळेत पाठवणार? मग दिवसभर गुरुजी शाळेत बसून राहायचे. चुन्यानं तंबाखू म्हणून पिचकाऱ्या मारत बसायचे. कंटाळा आला की गावाकडे निघून जायचे, आपली शेती बघायचे. पगाराच्या दिवशी तालुक्याला जायचे, पगार घ्यायचे. रायाजी हे सगळं काही बघत होता. आपल्या दोस्तांबरोबर तो तिथेच कुठेतरी खेळायचा. शाळेच्या पडवीत बसलेले गुरुजी त्याला नेहमी दिसायचे, पण तिकडे ती पोरं कधीच फिरकायची नाहीत. एक दिवस तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी अचानक आले. शाळेत गुरुजी आहेत, पण पोरांचा पत्ता नाही. गुरुजी घाबरले. उठून उभं राहता म्हणाले, नमस्कार साहेब. नमस्कार. मुलं कुठे आहेत? मुलं शाळेचा उंबरठा ओलांडून आत येतच नाहीत साहेब. असं कसं म्हणताय? तुमचा हजेरीपट आमच्याकडे येतोय की? तुम्ही महिन्याच्या महिन्याला पगार घेताय आणि मुलं शाळेचा उंबरठा ओलांडून आत येत नाहीत असं तुम्ही म्हणताय. मग त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? मी प्रत्येकाच्या घरी जाऊन पोरांना शाळेत आणण्याचा प्रयत्न केलाय, पण एकही पोरगा हजर राहत नाही. काय करणार साहेब?
गुरुजी, मुलांना शाळेविषयी गोडी निर्माण करावी लागते. प्रेमानं त्यांना जवळ घ्यावं लागतं. अभिरुची निर्माण झाली म्हणजे आपोआप मुलं शाळेत येतील. अहो साहेब, एक जत्रामोशाची पोर आहेत सगळी. शाळेत या म्हणलं की पोरांची आई म्हणते, अहो मास्तर, पोरगा शाळेमध्ये गेला तर आमची बकरी कोण बघल? त्याचा बा शेतात जातो, त्याचा भाकर तुकडा घेऊन शेतात कोण जाणार? अहो साहेब, एक एक नमुना इथं. एका रामोशाने तर सांगितलं, अहो मास्तर, तुम्हासने काय होतंय पोराला शाळेमध्ये घेऊन जायला? इकडं माझी शेतीची कामं चालल्यात, तेवढी माझ्या पोराची मदत होती मला. शिकून शांत, तो थोडा वकील बॅरिस्टर होणार आहे का? मग काय करणार त्याला शाळेमध्ये पाठवून? तुम्हाला सांगतो साहेब, ही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं सुधारणार नाहीत. त्यांच्या रक्तात गुन्हेगारी शिरली. गुरुजी, मग मला सांगा, शिक्षणशास्त्राची तत्व प्रणाली काय आहे? ती प्रणाली अशी आहे की शिकवा म्हणजे शिकतील. त्यासाठी साने गुरुजी होऊन तुम्ही त्यांना जवळ घेतलं पाहिजे. आई होऊन त्यांना प्रेम दिलं पाहिजे, आपोआप शिकतील. ती मुलं जर शाळेचा दरवाजा ओलांडून आत येत नाहीत, त्याच्यासाठी त्यांना आत आणण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तुमचं म्हणणं बरोबर आहे साहेब. पोर आत येतच नाही ना, मग मी त्यांना आईची माया कशी देणार? साने गुरुजी कसा होणार मी? ठीक आहे, त्यासाठी एक उत्तम मार्ग सांगतो मी. शासनाच्या वतीनं मुलांना दूध, केळी, बिस्किट वाटप योजना मंजूर झाली आहे. मधल्या सुट्टीत मुलांना दूध, केळी, बिस्किट द्या, आपोआप मुलं शाळेत येतील. बघा, उद्या तुम्ही तालुक्याला या, तुमच्या शाळेचा कोटा घेऊन जा, बघा फरक पडतो का नाही. हा, येतो की मी, घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी जाधव गुरुजी तालुक्याला जाऊन आले. येताना त्यांनी आपल्या शाळेचा दूध पावडर, केळी, बिस्किटचा कोटा आणला. सकाळी सकाळी ते घराघरातनं फिरले, मुलांना खाद्यपदार्थांचं आमिष दाखवलं. त्या दिवशी 10 मुलं वर्गात येऊन बसली. दुपारच्या सुट्टीत गुरुजींनी त्यांना दूध प्यायला दिलं, खायला केळी दिली, बिस्किट दिली. मुलांना आनंद झाला. दुसरा दिवस उगवला, मग मात्र गुरुजी अवाक झाले. 30 मुलं वर्गात येऊन बसली होती. दुपारी सगळ्या मुलांना दूध, केळी, बिस्किट दिली आणि त्यानंतर मुलांची संख्या वाढत गेली. जाधव गुरुजींना आपल्या कर्तव्याची जाण आली. ते विद्यादानात रस घ्यायला लागले. विद्यार्थी सुद्धा विद्याग्रहणात मग्न व्हायला लागले. 2 वर्षांचा काळ असाच गेला. रायाजी वर्गात भलताच हूड वागायचा. गडी लहानपणापासून चांगला आडवा उभा भरला होता. वर्गात त्याची नेहमी दादागिरी. प्रसंगी वर्गातल्या विद्यार्थ्यांना झोडपूनही काढायचा. त्यामुळे वर्गातल्या मुलांवर त्याचा चांगला वचक बसला होता. मुलं रायाजीला नेहमी वचकून असायची. एक दिवस गुरुजी वर्गात नव्हते. राया आपल्या जागेवरनं उठला. पॅन्टच्या खिशातनं कागदात गुंडाळलेली खाचखुजलीची पुडी हळूच काढली. खुर्ची टेबलावर झटकली. साळसूतपणे हळूच जागेवर येऊन बसला. जंगल्यानं मात्र मांजरीच्या नजरेनं हे बघून घेतलं होतं, पण जंगल्या गप्प राहिला होता. गुरुजी वर्गात आले, खुर्चीत बसले, अगदी टेबलावर पाय पसरून बसले. वर्गात कोणी वाचत होतं, कोणी लिहित होतं. रायाजी बारीक नजरेनं गुरुजींच्याकडे बघत होता. पुन्हा पुस्तकात डोकं खुपसत होता. तेवढ्यात गुरुजींनी खाजवायला सुरुवात केली. काखेत, कमरेत हात घालून जोर जोरात खसा खसा अंग खाजवायला लागले. सगळ्या देहातनं जीव घेण्या कळा यायला लागल्या. वेड्यासारखे खाजवत होते. अनावर होऊन सगळ्या वर्गावर संतापून ओरडले, काच खोसली, कोणी टाकली इथं? सगळा वर्ग चित्रासारखा स्तब्ध. कोणी काय बोलतच नाही. पण तुमच्यापैकी कोणीतरी चावटपणा केलाय, मला तुमची तोंडा उघडायलाच पाहिजेत. असह्य वेदना गुरुजींच्या सगळ्या देहातनं उठायला लागल्या होत्या. खाजवता खाजवताच कोपऱ्यात पडलेली छडी घेऊन त्यांनी एकेकाला झोडपायला सुरुवात केली. छडीचा जीव घेणा भार बसून देखील वेदनेनं ती मुलं एकसारखी किंचाळत होती, ओरडत होती, रडत होती. शिक्षा करत करत गुरुजी जंगल्याच्या जवळ आले. जंगल्या काही हात पुढं करणार. गुरुजी चिडून म्हणाले, हात पुढं कर जंगल्या. माझा काय विदोष नसताना म्या का म्हणून छडी खाऊ? मग सांग की खास खोजली कोणी टाकली? नाही, माल नाही ठाव. मग हात पुढं कर. गुरुजींनी आपला छडीचा हात वरती नेला नाही. तेवढ्याच जंगला मोठ्यानं म्हणाला, मी आखा जरी टाकली नाही, मला कशापाय शिक्षा करताय? मग कोणी टाकली ते सांग, तुला नक्की माहिती ती. त्या रायानं टाकली. खरं सांगतो का? मी माझ्या डोळ्याने बघितलं. त्यांनीच खुर्चीनं टेबलापाशी येऊन शान खाजरी टाकली. राया डोळे ताणून जंगल्याकडे बघत होता. गुरुजी रायाजवळ आले. हातातल्या छडीनं त्यांनी त्याला एखाद्या जनावरासारखं मारायला सुरुवात केली.
रायाजी निमूटपणे मार खात होता. हूं का चू केलं नाही, फक्त सोसत राहिला. डोळ्यातनं साधं टिपूस सुद्धा आलं नाही त्याच्या. पण मार खाताना मात्र जंगल्याकडे बघून एकसारखा दात ओठ खात होता. खाऊ का गिळू करत होता. गुरुजी मारून मारून थकले. अंग खाजवत खाजवत बाजूला झाले. तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा झाली. पोरं भराभरा वर्गातनं बाहेर पडली. राया कधीच वर्गातनं बाहेर पडला होता. जंगल्या आपलं दप्तर घेऊन बाहेर आला. घाबरून तो पळायला लागला. पण रस्त्यात आडवा उभा असलेला रायाजी मोठ्यानं ओरडून म्हणाला, जंगल्या, तो गुरुजीसनी माझं नाव का म्हणून सांगितलं? माझा काय गुन्हा नव्हता. गुरुजी मला छडीने मारायला लागले का म्हणून मी मार खायचा. मग तुझं नाव सांगून मोकळा झालो. पण लेका मला बसला ना त्यांचा मार. मग तू गुन्हा केलता. तुझ्यामुळे सगळ्या पोराला मार बसला म्हणून मी म्हणतो तू असं का वागला. ए मला विचारणार तू कोण रे? जंगल्या फौजदार एक काय तू? तुझ्या आईला राया शिवी द्यायची नाही. काय घाबरतोय मी? बघून गेले मी तुला. काय बघशील रे तू? मी सांगेल माझ्या बापाला. ए बावाले. आणि रागारागानं त्यांनी खाडकन जंगल्याच्या मुस्काटी ठेवली आणि राया जंगल्याला तुडवत राहिला. गल्लीतनं येणाऱ्या जाणाऱ्यांनी रायाला धरून बाजूला केलं. तेव्हा कुठे तो शांत झाला. घराकडे निघाला. जंगल्या रस्त्यानं मुळू मुळू रडत आपल्या घराकडे निघून गेला. पण जाताना एक सारखाच फुंदून फुंदून रडत होता.